आणि हा रस्ता आहे काजळाचा मेन रस्ता. म्हणजे याच्या पुढे 20 खेडे या रस्त्याला जोडले आहेत. काजळा असेल, बुटेगाव असेल, डोंगरगाव असेल, सायगाव असेल, नाणेगाव असेल, कुंभारी असेल, असे अनेक 20 गावे, पानखेडा असेल, हा रस्त्याला जोडले आहेत. मित्रांनो, बोलायला कोणी तयार नाही, समोर येऊन यायला कोणी तयार नाही. रस्ता होता आणि लोकसभा झाली तशी आता विधानसभा होऊन जाईल आणि विधानसभा झाल्याच्या नंतर पुढची लोकसभा येईल, त्यावेळेस आमचा रस्ता होतो काय ही आम्हाला चिंता पडलेली आहे. माझी कळकळीची विनंती अशी राहील आमच्या आमदार नारायण कुचे साहेब यांना की आपण हा रस्ता लवकरात लवकर करावा. विनंती आहे, कारण की लवकरच आता विधानसभा आहे आणि लोकही आपला विचार करतील. तो हा आमचा काजळा रस्ता खूप दिवसापासून प्रलंबित आहे आणि बघू शकता मित्रांनो, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. माझी लाडकी बहीण, माझा लाडका भाऊ, माझा लाडका मेहुणा, माझी लाडकी आई, माझा लाडका गावकरी कशा प्रकारे या गोष्टीचा त्रास सहन करत आहे. 8.5 कोटीच्या प्लस या रस्त्याला मंजुरी आली आहे. परंतु मित्रांनो, लोकसभा जशी गेली तशी विधानसभा आली आता, तर लोक रस्त्याच्या नाही तर लोकसभेच्या तयारीसाठी लागलेले आहे. मतदान कसं फोडायचं, मतदान कसं घ्यायचं, आपले हे आपले ते. परंतु गावकरी असेल, या रस्त्यानं जाणारे लोक असेल, यांना कशी अडचणी येते, किती त्रास होतो बघू शकता मित्रांनो. आता गाडी चाललेली आहे आणि गाडीचा हा रस्ता आहे. हा रस्ता कधी होईल मित्रांनो? रस्ता मंजूर होऊन माझी कळकळीची विनंती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब आणि सर्वांचे नेते, लोकनेते, भारताचे नेते नितीन गडकरी साहेब आणि आमच्या तालुक्याचे आमदार नारायण कुचे साहेब, माझी विनंती आहे आपल्याला, आम्हाला काही लागत नाही, आम्हाला हा रस्ता महत्वाचा आहे. आणि हा रस्ता कधी होतो? जसं असं झालंय की सरकारचा रस्ता, सरकारच्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो.